नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी काजल, तुमचं मिसेस कलाप्रेमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि मिस्टर त्यांचं काम करत बसलेले आहेत। ते काम करत होते तोपर्यंत मी चहा केला। चहा पिऊन झाल्यानंतर मी बाहेर रांगोळी काढायला घेतली। आज तुळशी विवाह आहे, त्यासाठी मला पहिल्यांदा रांगोळी काढावी बाहेर। रांगोळी काढून झाल्यानंतर देवपूजा करायला घेतली। देवपूजा झाल्यानंतर बाहेरही मी दिवे लावले। तर ही काढलेली मी रांगोळी आहे, तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा। बाहेर दिवा लावल्यानंतर मी तुळशीपाशीही दिवा लावला। त्यानंतर मी जेवण करायला घेतलं। तर आज जेवणामध्ये अख्खा मसूर, त्याचं कालवण आहे। जर घरामध्ये भाजीला काहीच नसेल तर हा खूप बेस्ट ऑप्शन आहे। ती कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगते। तर सर्वप्रथम मी तेल गरम करून घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, जिरा, कढीपत्ता आणि कोथिंबीर ह्याची फोडणी दिली। ती फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकलाय। कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। लालसर झाला त्याच्यामध्ये हळद, आपल्याला जे मसाले ऍड करायचे ते करायचे आहेत। त्याच्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे मी, पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे। एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी उकडलेला बटाटा टाकलाय, तोही पूर्ण एकजीव करून घेतलाय आणि 1-2 मिनिटं परतायचा आहे चांगला। तो परतून झाल्यानंतर जी आपण डाळ शिजवली थोडी मॅश करायची आहे आणि ती टाकायची आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण एकजीव करून घ्यायचं परत आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर वरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि उकळून द्यायचं आहे। तर आमच्या बाजूला भोसले ताई म्हणून राहतात, तर त्यांच्या घरी आज तुळशीचं लग्न होतं, तर त्यांच्या तिथे गेलो होतो। तर त्यांनी डेकोरेशन खूप छान केलं होतं। तुळशीचं लग्न लावून झाल्यानंतर जे छोटे आपटी बॉम्ब असतात ते आम्ही तिथेच फोडले, खूप मजा आली। ते फोडून झाल्यानंतर मी घरी गेली। तर घरी गेल्यावर तर कालवण आपलं प्रॉपर बनवून झालं होतं, हे बघू शकता। अशा पद्धतीने हे भाकरीसोबत खायला खूप छान लागतं। तर नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे